पाऊस, चहा आणि हातात गरमागरम मिरची वडा. आहा! काय कॉम्बिनेशन आहे. नमस्कार मंडळी. आज आपण बनवूया मस्त असा मिरची वडा, जो खाऊन आहे ना तोंडाला इतकं सुख भेटतं. आपण असा साधा मिरची वडा तर नेहमीच करतो. ही रेसिपी सुद्धा मी इंटरनेटवरच पाहिली होती, म्हणजे YouTubeवरती. मी ती ट्राय केली. मला खरंच खूप जास्ती आवडली, म्हणून तुमच्याबरोबर ही शेअर करते. चला बघूया या मिरची वड्याची रेसिपी. त्यासाठी मी या मिरची घेतलेल्या आहेत, ज्या बाजारात अगदी सहज मिळतात. आणि बनवायला सुद्धा इतक्या सोप्या आहेत ना, काय सांगू. त्यासाठी मिरची स्वच्छ साफ करून घेतली आणि त्याला मध्ये काप देऊन घेतला. त्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, लाल तिखट, चिमूटभर हळद, धने पावडर आणि मीठ टाकून घ्यायचे आहे. म्हणजे बेसिक मसाले आणि थोडं-थोडं पाणी टाकून भज्यांच्या पीठसारखं पीठ मळून घ्यायचं. मला सुद्धा साध्या या बेसनच्या घोळमध्ये मिरची तळून अजिबात आवडायची नाही. पण ही रेसिपी बघून जेव्हा ट्राय केली ना, मला खरंच जास्त आवडली. आता बघा दुसऱ्या बाउलमध्ये ना थोडंसं चिंच घेतलेली आहे मी. आता ही थोडंसं पाणी टाकून पातळ करून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि परत मिक्स करायचं. आता ही चिंच आहे ना, आपण कापून घेतलेल्या मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे थोडी-थोडी. आणि या स्टेपला आपण जेव्हा मिरचीमध्ये ही चिंच लावतो ना, तेव्हा इतका छान ट्विस्ट येतो ना, त्याच्यामुळे रेसिपीचं एकदम चवच बदलून जाते. अशा प्रकारे मी सर्व मिरचींमध्ये चिंच टाकून घेतली. सोबतच त्यांना थोडेसे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले होते मी. का ते तुम्हाला पुढे सांगते. याची सुद्धा चव एकदम मस्तच लागते. तुम्ही म्हणणार मिरची आणि शेंगदाण्याचं काय कॉम्बिनेशन? तर एकदा तुम्ही ट्राय केलं ना, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. सोबतच थोडासा बारीक कांदा चॉप करून घेतलेला होता मी. कोथिंबीरही टाकून घेतली भरपूर सारी आणि शेंगदाण्याचे वरचे साल काढून घेतलेले होते. ते पण मूठभर टाकले. यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि निंबू टाकलेलं आहे. मीठ टाकलेलं नाही मी. आधी आपण भरपूर सारं मीठ यूज केलेलं आहे. आता बेसन पीठ आहे ना थोडंसं घट्टच मळायचं आहे, म्हणजे मिरचीला आहे ना कोटिंग चांगली आली पाहिजे. थोडासा चिमूटभर सोडा टाकून घेतला, परत मिक्स केलं आणि आपण नेहमीप्रमाणे जसं मिरची तळतो ना मिरची वडा, त्या पद्धतीने आता तळून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणणार काय साधी तीच तर रेसिपी आहे, काय यात नवीन? तुम्हाला पुढे कळेलच. आता ही मिरची टाकली, की वरून आहे ना आपण थोडं तेल सोडायचं, नाहीतर बेसन पीठ आहे ना तेलामध्ये पूर्णपणे मिरची बाजूला आणि बेसन पीठ बाजूला अशी स्टेप येते. म्हणून लगेच आहे ना वरच्या साईडने सुद्धा गरमागरम तेल आहे ना मिरचीवर सोडत जायचं. त्यामुळे ना दोघी बाजूने आहे ना आपला मिरची वडा मस्त फुलतो आणि बेसन पीठ सुद्धा तेलामध्ये विरघळत नाही. आणि पावसाळ्यात तर खरंच अशा रेसिपी खायला खरंच खूप मजा येते. गरमागरम चहा असेल ना आणि सोबत मस्त कांदा भजी किंवा असा मिरची वडा तर बातच वेगळी असते. आता मी अशाच प्रकारे सर्व मिरची वडा तळून घेतलेले आहेत. आता ही मिरची वडा आहे ना थोडंसं नॉर्मल थंड करून घेतली, हात लागेल एवढा. आता जे आपण तिथं चिंचेचा कोळ भरला होता ना, कापलं होतं, त्याच ठिकाणी आपण तयार केलेला हा सुका मसाला भरून घ्यायचा आहे. सर्व मिरचींमध्ये मी अशा प्रकारे भरून घेतलेला आहे आणि एकदा जर तोंडात टाकली, की पूर्ण संपवल्यापर्यंत बाहेरच निघणार नाही. खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम तुमच्या किचनमध्येच अवेलेबल सर्व वस्तू होतील. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.